गुड डे टू ऑल ऑफ यू. बघा आता आपण पुढचा पार्टला जाऊयात मोशन इन प्लेनच्या. मागच्या पार्टमध्ये आपण शिकलो मोशन इन स्ट्रेट लाईन आणि त्याच्या 2025च्या पी-वाय-क्यूज. त्याआधी आपण थेरी डिटेल शिकली, ग्राफिकल मेथड आहे. आपण तसंच पुढे जाणार आहोत. मोशन इन प्लेनचा पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड प्रोजेक्टाईल मोशन. बघा ॲक्चुअल मोशन इन प्लेन इज दिस. म्हणजे ते आधीचं काय होतं मोशन इन स्ट्रेट लाईन. नेम जरी मोशन इन प्लेन असेल तर मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा मोशन इन प्लेन आपण मागच्या थेरीच्या लेक्चरमध्ये पाहिलं की इफ मोशन इज अलॉंग वन ॲक्सिस किंवा टू डिसाइड ऑर डिस्क्राईब मोशन ओन्ली वन ॲक्सिस रिक्वायर्ड, त्याला आपण काय म्हणतो वन डायमेन्शनल मोशन. आता जे शिकणार आपण त्याला नॉर्मली जनरल लाईफमध्ये आपण 2D म्हणतो, दॅट इज 2D मोशन इन प्लेन. सो मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस दोन्ही होत असेल इन द सेन्स दोन कोऑर्डिनेट तुम्हाला लागतील किंवा दोन ॲक्सिस लागतील डिस्क्राईब करायला, त्याला आपण म्हणतो मोशन इन प्लेन. त्याचा पहिला एक्झाम्पल आहे प्रोजेक्टाईल मोशन आणि दुसरा एक्झाम्पल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे प्रोजेक्टाईल मोशन आपण ते बघूयात. हे बघा आता दुसरा बॅकग्राऊंड काय, एक तर मोशन इन प्लेन आहे, पण दुसरी एक लक्षात ठेवा गोष्ट, ही जी मोशन आहे इट इज अ टोटली मोशन अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे दिस मोशन इज मोशन ऑफ पार्टिकल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठला वेगळा ऍक्सलरेशन फोर्स तुम्हाला अप्लाय करायची गरज नाहीये. जे ऍक्सलरेशन आहे ते जी आहे. थोडंसं रिकॉल करा, मोशन अंडर ग्रॅव्हिटी काय होतं. मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज दॅट इज मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सलरेशन. पण युनिफॉर्म ऍक्सलरेशन व्हॅल्यू किती होती, तर ती होती 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे जी. म्हणजे याचा अर्थ दॅट मोशन इज अंडर युनिफॉर्म ऍक्सलरेटेड मोशन बट व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन इज इक्वल टू जी होता. सो दिस इज अ होल स्टोरी. पण नाव आता इथे आपल्याला काय फरक पडतो, हे बघा एखादा बॉल आहे, आपण व्हर्टिकली असा प्रोजेक्ट केला ह्या डायरेक्शन मध्ये, तर तो असा स्ट्रेट जाईल आणि स्ट्रेट खाली येईल आणि एअर रेस्टर्स आपण तिथे नेग्लेक्ट करतो. बट दिस इज समवॉट आयडियल केस. काय होतं रिअल लाईफमध्ये तुम्ही जर बघितला, आपण ग्राउंडवरती असं कॅचिंग कॅचचा खेळ खेळतो त्यावेळेस बघा काय होतं, की जो पाथ आता वरती गेलाय तोच पाथ खाली येत नाही, तर त्या पाथमध्ये थोडा फरक पडतो. आणि ते एक्झॅक्टली आपण ज्याला म्हणतो दिस इज अ प्रोजेक्टाईल मोशन. व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्टाईल. हे बघा प्रोजेक्टाईल याचं मिनिंग काय, द पार्टिकल विच इज प्रोजेक्टेड इट इज कॉल्ड प्रोजेक्टाईल. पार्टिकल विच इज प्रोजेक्टेड, पार्टिकल प्रोजेक्शन कंबाईन इज प्रोजेक्टाईल. सो दिस इज स्प्लिटिंग बाय टू हॉरिझॉन्टल मोशन्स. आता बघा ह्याला आपण स्प्लिट करता येतं किंवा ह्या मोशनला आपलं काय म्हणता येतं बघा. आता इथे आपण डिटेल बघूयात. सो ही जी फिगर आहे, ही फिगर होल लेक्चर तुम्ही समोर लक्षात ठेवा. दिस इज ओव्हरऑल सीन. आता मी तुम्हाला याच्या काही गोष्टी बेसिक पॅरामीटर सांगतो. बघा दिस पॉइंट इज व्हॉट, दिस पॉइंट इज व्हॉट, दिस पॉइंट इज ऍक्च्युअली ग्राफिकल सिस्टम मध्ये तो ओरिजिन आहे, पण त्याला आपण स्पेशल नाव दिलंय अँड दॅट नेम इज अ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. दॅट इज कॉल्ड पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे जिथून हे पार्टिकलचं मोशन स्टार्ट होतं त्या पॉइंटला काय म्हणायचं आपण, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल इथे एक वेलॉसिटी आहे. दिस इज अ डायरेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर वेलॉसिटी यू. ज्या वेलॉसिटीने हा वरती प्रोजेक्ट झालाय बघा, मी एक एक पॅरामीटर सांगतोय, नंतर तुम्हाला ते नोट पण करता येईल. पण ऐका, दिस इज अ पॉइंट फ्रॉम विच पार्टिकल प्रोजेक्टेड इज कॉल्ड पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. With which velocity it is projected, that is called velocity projection. With what angle, with the horizontal or with this line, that is called angle of projection. बघा लक्षात ठेवा इथे तीन गोष्टी आपण शिकल्यात. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, सेकंड वन इज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, दिस इज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन अँड दिस इज अँगल ऑफ प्रोजेक्शन. इथून स्टार्ट झाल्यानंतर हे गेन करेल किंवा पार्टिकल असा जाईल. हा दिसतोय तुम्हाला एक पाथ दिसतोय. इट इज नॉट लाईक अ सेमी सर्कल, इट इज अ पॅराबोली. रिमेंबर दिस अ पॅराबोला. आता बघा इथून पार्टिकल जेव्हा प्रोजेक्ट करतो तो इथे जातो एका हाईट वरती, पुन्हा तो फॉल बॅक होतो त्या पॉइंटवर. तर जिथे तो फॉल होतो त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड पॉइंट ऑफ स्ट्राईक. पॉइंट ऑफ स्ट्राईक, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन स्टार्टिंग पॉइंट, पॉइंट ऑफ स्ट्राईक स्ट्रायकिंग पॉइंट, एंड पॉइंट. जसं लिनियर मोशन मध्ये पण होतं, इथून पार्टिकल समजा स्ट्राईक केला आपण तर वरती इथं जातो आणि तो सरळ खाली येतो, तर याला आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट पॉइंट ऑफ स्ट्राईक. तोच असतो आपल्या ह्या मशीनमध्ये पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पॉइंट ऑफ स्ट्राईक तोच आहे, पण इथं मात्र तो डिस्प्लेस झालाय. आणि आता बघा या पॉइंट ऑफ प्रोजेक्शन मध्ये आणि पॉइंट ऑफ स्ट्राईक मध्ये जो काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स येतोय त्याला आपण स्पेशल नाव दिलंय आणि त्याला नाव स्पेशल दिलंय रेंज. दॅट इज कॉल्ड रेंज. आणि हे या ट्रॅव्हल मध्ये जो सगळ्यात हाईटवर जातो असा वरती, त्याला आपण नाव दिलेलं आहे मॅक्सिमम हाईट. आणि याला टाइम जो लागेल त्या टाइमला म्हणतो आपण टाइम ऑफ फ्लाईट. म्हणजे किती पॅरामीटर आहेत बघा, मी थोडक्यात मला सांगेन. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन from which particle projected, point of projection from which particle projected, view velocity of projection with which it is projected, with what angle it is projected, that is the angle of projection.
इट इज अ मॅक्सिमम हाईट ऑब्टेन ड्युरिंग द ट्रॅव्हल. इट इज अ हॉरिझॉन्टल रेंज बिटवीन पॉईंट ऑफ एक्शन पॉईंट ऑफ स्ट्राईक. आणि अजून दोन लक्षात ठेवा, वेलॉसिटी. कुठल्या तर वेलॉसिटी तो स्ट्राईक होईल आणि ती वेलॉसिटी तुम्हाला रिझल्टंटनी काढता येते. म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला कसे काढता येते, व्ही इक्वल टू, पुढे आपण शिकणार होतो डिटेल, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर, हे सगळं. पण आधी पॅरामीटर बघा. अँड टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, टोटल टाइम इथून स्टार्ट झाल्यावरती इथं गेला आणि पुन्हा तो फॉल झाला, तर याला जो काही टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाईट. दॅट इज कॉल्ड टाइम ऑफ फ्लाईट. सो दीज आर पॅरामीटर. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, velocity of projection, angle of projection, horizontal range, maximum height, time of flight आणि velocity of striking. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ट्रॅजेक्टरी. हा जो पाथ दिसतोय त्याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायला म्हणायचंय ट्रॅजेक्टरी. तर ही आपण लक्षात ठेवायचं. आता बघा पुढे आपण डिटेल जेव्हा जाऊ तेव्हा एक्सलरेशन, याच्या वेलॉसिटी बघू. पण एक लक्षात ठेवायची आता बिगिनिंगला, की इथं एक्सलरेशन किती आहे, तर लक्षात ठेवा जी आहे. इथं पण जी आहे. इथं गेला तर इथं जीच आहे. इथं गेला आपण जीच आहे. ऍट एव्हरी पॉइंट दिस जी इज देअर. एक्सलरेशन जी इथं आपण काढलं नाही पण आहे जीच. सो दिस मोशन इज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट एम जी, त्याच्या इन्फ्लुएन्स खाली हे मोशन होतं. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज व्हॉट. बघा आता आपण डिटेलमध्ये जाऊ थोडं थोडं. आता बाकी तुम्हाला मोशन्स दिसते डी लेफ्टच्या. बघा आता असं मोशन आहे, त्याला आपण म्हणतो आपण प्रोजेक्टाईल मोशन. दिस ऑल्सो दिस प्रोजेक्टाईल मोशन. आणि हे पुढे इकडे लाईक दिस, तर याला पण आपण म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन. दिस इज ऑल्सो अँड दिस कॉल्ड, यू कॅन कॉल इट दिस ॲज अ. आता हे थोडा इथे बघा, इथे बघा, दिस इज अ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि इथे कुठेतरी पॉइंट ऑफ स्ट्राईक असणार आहे. सेम लेवलला असेल, वेगळ्या लेवलला असेल. ठीक आहे. बघा डेफिनेशन काय याची, एनी ऑब्जेक्ट thrown into the air with some initial speed and then allowed to move only under the influence of gravity. स्टार्टिंगला तुमच्या हातात आहे, स्टार्टिंगला तुम्ही त्याला असं थ्रो करायचं आहे विथ सम अँगल, पण त्यानंतर ऑल थिंग इज कंट्रोल बाय द येस ग्रॅव्हिटी, नॉट कंट्रोल बाय द एअर. एअर रेजिस्टन्स झिरो मानतो आपण. एअर रेजिस्टन्स झिरो नाही मानला तर हे वेगळ्या टाईपचं मोशन होतं, पण दॅट इज नॉट अवर डिस्कशन. एअर रेजिस्टन्स आपण नेग्लेक्ट करतो. अँड इट्स अ मोशन इज कॉल्ड प्रोजेक्टाईल मोशन. ही झाली त्याची डेफिनेशन. इथे बघा ऑब्झर्वेशन, only gravitational force acts on the projectile. Air resistance is totally neglected. लक्षात ठेवा. Gravity acts vertically downward with constant acceleration. या तिन्ही जे फॅक्ट आहेत ते आम्ही कंबाईन केल्या, ते नीट लक्षात ठेवा. ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन द प्रोजेक्टाईल. एअर रेजिस्टन्स टोटली नेग्लेक्ट करतो आपण इकडे. आणि ग्रॅव्हिटी कुठे ऍक्ट होणार आहे, यू नो दॅट, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर कुठेही जर आपण गेलो तर व्हर्टिकली डाऊनवर्डच ग्रॅव्हिटेशन ऍक्ट होणार आहे. पण मेन क्वेश्चन काय, आपण शिकताना किंवा आपण बिगिनर असो किंवा फर्स्ट टाइम करत असो, ते लक्षात ठेवा, पार्टिकलला असं प्रोजेक्ट केल्यावर तो धपकन इथं गेल्यानंतर असा लगेच खाली काय येत नाही. तर हे मेन रिझन आहे. बघा इथं खाली काय येत नाहीये, तर ह्याला जे कंपोनंट दिसतोय तुम्हाला इन्क्लाइंड वाला, हा जो कंपोनंट आहे ना, हे लक्षात ठेवा, हे कंपोनंट नीट शिका. कंपोनंट इज नॉट गोइंग टू चेंज. हा जो कंपोनंट आहे याची व्हॅल्यू चेंज होतच नाही. कुठेही जा तुम्ही इथे बघा, याची व्हॅल्यू चेंजच होत नाही. ह्या जो यूएक्स कंपोनंट आहे ना, तो चेंजच होत नाही. आणि हे चेंज होत नसल्यामुळं तुम्ही इथे जरी गेलात, इथला व्हर्टिकल कंपोनंट झिरो होईल, पण हा कंपोनंट झिरो होणार नाहीये. म्हणून पार्टिकल हा अशा मोशनमध्ये असताना ग्रॅव्हिटी जरी अशी ऍक्ट झाली तर ते असं खाली येणार नाही, कारण तो पुढे ट्रॅव्हल करेल. ग्रॅव्हिटी त्यावर ऍक्ट होणार आहे का नाही, येस ऍक्ट होणार आहे, पण असा येणार नाही. त्यामुळं ते असा पाथ ट्रॅव्हल करेल आणि तो पाथ अर्थात पॅराबोलिक आपल्याला पुढे कळेल. सो दिस इज अ होल स्टोरी. नाव नाव मुव्हिंग टू नेक्स्ट. बघा मग आता एक एक आपण बघूयात. सो दिस इज नथिंग बट, बघा आता इथे आपण काय म्हणतो की प्रोजेक्टाईल मोशन इज अनालाइज बाय स्प्लिटिंग इन टू इंडिपेंडेंट मोशन. हे बघा, हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. इंडिपेंडेंट मोशन आहेत दोन. म्हणजे व्हर्टिकल मोशनला माहित नाही की हॉरिझॉन्टली काय चाललंय, हॉरिझॉन्टल मोशनला काय माहित नाही की व्हर्टिकली काय चाललंय. हे दिस इज व्हेरी 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 अँड युनिक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन ऑफ दिस प्रोजेक्टाईल मोशन. ओके. नाव बघा इथे दोन मोशन आहेत. एक मोशन कुठलं आहे, एक मोशन या डायरेक्शन मध्ये, त्याचा कंपोनंट काय आहे, हा यूएक्स तुम्हाला दिसतोय. दुसरं कंपोनंट कुठलं आहे, हा आहे युवाय व्हर्टिकल. लक्षात घ्या, हे कंपोनंटला ऍक्सलरेशन नाहीये. म्हणजे इथं स्पष्ट तुम्ही डोक्यात ठेवा, ax इज झिरो, ay इक्वल टू मायनस जी, किंवा त्याची व्हॅल्यू जी घेतला जी. सो याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ हा आहे की हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये तिथे कुठलाच ऍक्सलरेशन नाहीये. त्यामुळे जी पहिले वेलॉसिटी होती तीच शेवटपर्यंत राहणार आहे. कारण वेलॉसिटी चेंज कोण करतं, ऍक्सलरेशन. जर ऍक्सलरेशन नसेल तर वेलॉसिटी कशी चेंज होणार आहे, नॉट पॉसिबल. म्हणून पण हे मात्र कंपोनंट, हे बघा हा कंपोनंट मात्र इथे पहिले एवढा असेल,
पुन्हा छोटा होईल, पुन्हा अजून छोटा होईल. इथं गेल्यावर तर तो 0च होणार आहे. म्हणून 2 टाइपचे मोशन आहेत. कुठले 2 टाइपचे मोशन आहेत बघा. वन इज अ हॉरिझॉन्टल मोशन एक्स डायरेक्शनमध्ये. नो फोर्स ॲक्ट्स इन द हॉरिझॉन्टल, नो ॲक्सेलरेशन, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. बिलकुल लक्षात ठेवा. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. व्हर्टिकली काय होतं बघा. ग्रॅव्हिटी ॲक्ट डाऊनवर्ड, व्हर्टिकल ॲक्सेलरेशन मायनस जी अँड व्हर्टिकल वेलॉसिटी चेंजेस विथ द टाइम. ही जी व्हर्टिकल वेलॉसिटी आहे ती सतत चेंज होणार आहे. म्हणजे या पॉइंटला व्हर्टिकल वेलॉसिटी, या पॉइंटला व्हर्टिकल वेलॉसिटी, या पॉइंटला वेगवेगळी असणार आहे. बिकॉज दॅट इज अ ॲक्सलरेटेड मोशन. आणि थोडा विचार केला तर इथून पर्यंत वेलॉसिटीचा आपण विचार केला तर इथे वेलॉसिटी काय होते, रिड्यूस होते का इन्क्रीज होते. ते बघा इथे सगळ्यात जास्त असते ती हळूहळू हळू कमी झिरो होते आणि त्यानंतर पुन्हा वाढत 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 तिथपर्यंत येते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जी वेलॉसिटी आहे ती इथे बघा डिक्रीज होते. म्हणजे एक प्रकारचं डिॲक्सलरेशन आहे आणि इथं जर विचार केला तर तो ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशन. सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन दिस टू. ओके. देन आता पुढे बघा. नेक्स्ट इज व्हॉट दिस वन. प्रोजेक्टाईल मोशनचं कंपॅरिझन. मगाशी जे म्हणालो ते कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. देर आर टू टाइप्स ऑफ मोशन. आता बघा आता याच्या डिटेल मॅथ्समध्ये आपण जर गेलो तर त्याला वेलॉसिटीला किती कंपोनंट आहेत, यूएक्स अँड यूवाय. यूएक्स अँड यूवाय. तर तुम्हाला दिसतंय यूएक्स इथे बघा. यूएक्स इक्वल टू काय, यू कॉस थिटा. यूवाय काय, यू साइन थिटा. कारण हा यू आहे म्हणजे आपल्या बेसिक्स मधनं जर गेलो आपण तर दिस इज वी कॅन कॉल इट यू आणि हा कंपोनंट हा अँगल थिटा असेल तर आपला माहिती आहे अँगल जर लागून येतो कॉस थिटा आणि हा जो आहे तो यू साइन थिटा. ओके. हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. वेलॉसिटी हे बघा आता वेलॉसिटी कुठल्याही टाइमला पुढच्या एक गोष्ट लक्षात ठेवा ही वेलॉसिटी बघा सेमच राहिली. सो देर इज नो चेंज इन द म्हणजे टाइम नुसार चेंज होत नाही कंपोनंट. कुठला कंपोनंट, हॉरिझॉन्टल कंपोनंट टाइम नुसार चेंज होत नाही. व्हर्टिकल कंपोनंट मात्र चेंज होत आहे ऍज पर द टाइम आणि त्याचा फॉर्म्युला हा येतो Vy इक्वल टू यू साइन थिटा हे बघा मायनस जी टी. जर थोडा विचार करा टी इक्वल टू 0 ठेवलं ना तर यू साइन थिटा येणार आहे. बघा सुरुवातीला काय येणार, यू साइन थिटा. सो इनिशियली Vy इज अपवर्ड. इथं तुम्ही नेचर बघायचं आता. Vy इथं कसं आहे अप. इथं बघा कुठल्या पॉइंटला अपवर्ड, छोटा अपवर्ड, अजून छोटा अपवर्ड, अजून छोटा अपवर्ड, अजून छोटा अपवर्ड, अजून छोटा अपवर्ड. इथं डायरेक्टली 0. अजून इन्क्रीज डाऊनवर्ड, इन्क्रीज डाऊनवर्ड, इन्क्रीज डाऊनवर्ड, इन्क्रीज डाऊनवर्ड, इन्क्रीज डाऊनवर्ड मॅक्सिमम. आता तसा विचार केला आयडियली तर इथं जे युवा आहे तेवढाच हा विवाय असतो. व्हॅल्यू मध्ये तोच येतो. म्हणजे याचा अर्थ या पॉइंट पासून ज्याला आपण म्हणू पॉइंट ऑफ प्रोजेक्शन टू मॅक्सिमम हाईट वेलॉसिटीचं डायरेक्शन रिझल्टंट असा असतो आणि इथून इथं खाली गेल्यावर जाताना वेलॉसिटी अशी असते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पॉइंट ऑफ प्रोजेक्शन टू मॅक्सिमम हाईट velocity projection lies in the first quadrant and maximum height to this point of strike velocity lies in the fourth quadrant. हे लक्षात ठेवू शकता मॅथमॅटिकली. तर हे लक्षात ठेवा. पीवायक्यू साठी आपलं काय काय लागतं ते इथं ठेवलंय मी. आणि अँगल कसा काढायचा कुठलाही तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा Vy अपॉन दिस Vx. कुठला अँगल, आता इथला जो अँगल आहे त्याला तुम्ही थिटा म्हणा किंवा अजून अल्फा म्हणा वॉटेवर. इथं थिटा म्हणू आपण. थिटा इज इक्वल टू Vy अपॉन Vx. तर हे दोन वेलॉसिटी झाल्या. स्टार्टिंगच्या वेलॉसिटीला म्हणायचं वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन यू. त्याचे दोन कंपोनंट झाले. एक कंपोनंट यू कॉस थिटा, एक कंपोनंट यू साइन थिटा. जेव्हा हे सगळं मोशन होतंय इथं वेलॉसिटी असो किंवा इथं असो कुठेही असो मध्ये कुठेही असलं तरी आपल्याला वेलॉसिटी काढता येते आणि त्याचा कंपोनंट आहेत एक्स कंपोनंट यू कॉस थिटा आणि वाय कंपोनंट बघा यू साइन थिटा मायनस जी टी. दीज आर. त्यानंतर आता बघा आपल्याला ह्या दोघांचे कोऑर्डिनेट काढता येतात. हे लक्षात घ्या प्रोजेक्टाईल मोशन इथून स्टार्ट झाल्यावरती असा कुठतरी असेल की एक पॉइंट ज्याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण एक्स कोऑर्डिनेट आणि याला म्हणतो आपण वाय कोऑर्डिनेट. हा जो आहे एक्स कोऑर्डिनेट आणि हा कुठला कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. दॅट इज अ वाय कोऑर्डिनेट. तर हा जो एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आहे त्यांना आपलं कसं ठेवता येतं असं आहे एक्स इक्वल टू यू कॉस थिटा, वाय इक्वल टू यू साइन थिटा मायनस हाफ जी टी स्क्वेअर. हे मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतोय कसं आलं ते. फारवर पाठ करू शकता तुम्ही. बघा हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर केल्यावर, हॉरिझॉन्टल मोशन जर कन्सिडर केला आपण, हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर केला तर आपला फॉर्म्युला काय असतो, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता मॉडिफाय करूयात. एसला आपण एक्स घेऊयात, इथं घेऊयात यू एक्स इंटू टी, इथं घेऊयात प्लस हाफ ए वायला तुम्हाला घ्यायचं आहे, इथं बघा तुम्हाला लिहायचं आहे ए वाय इंटू टी स्क्वेअर. नाव एक्स इज इक्वल टू इथं तुम्हाला लिहायचं आहे यू कॉस थिटा इंटू टी, ए वायची व्हॅल्यू जी असते मायनस हाफ जी टी स्क्वेअर. दिस इज. तर हे एक्झॅक्टली आता इथं तुम्ही विचार केला
तर याच्यामध्ये आता याच्यामध्ये ax आला तर हा ax नाही येणार आहे, 0 येणार आहे. ओके, मी तुम्हाला रिपीट करून सांगतो पुन्हा. बघा इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, x इज इक्वल टू ux प्लस uxt प्लस 1/2 axt स्क्वेअर. रिमेंबर देर इज नो x, देर इज नो x, देर इज नो एक्सलरेशन इन x डायरेक्शन. ही टर्म गेली, त्यामुळे x ची व्हॅल्यू काय येते, u cos थीटा t. ओके, तर मिक्स झालं होतं. तर x इक्वल टू u cos थीटा t लक्षात ठेवा. आणि y मध्ये s इक्वल टू पुन्हा एकदा लिहिलं आपण ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर इथं आपण लिहूयात y, इथे यायला पाहिजे uyt प्लस 1/t ayt स्क्वेअर. मग आता इथे येणार आहे y इज इक्वल टू u साइन थीटा t मायनस 1/2 gt स्क्वेअर. कुठं आलं, ay काय असतो, मायनस जी. एकच लक्षात ठेवा, ux इक्वल टू u cos थीटा, uy इक्वल टू u sin थीटा, ax इक्वल टू 0, ay इक्वल टू मायनस जी. रिमेंबर दिस अँड फ्रॉम दॅट यू कॅन कॅल्क्युलेट सच फॉर्म्युला. तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला असे काढता येतात. याला पुढे मॉडिफाय करता येतं. आता बघा, आता आपण बघूयात मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय येतो. तसा हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली पाठ करायचा आहे फॉर द PYQ पर्पज, पण थिअरी म्हणून शिकू आपण. मॅक्सिमम हाईट म्हणजे काय, पार्टिकल इथून स्टार्ट झालाय, इथे एंड झाला, पार्टिकल इथे मोशन केलं. आता ह्या पर्टिक्युलर पॉइंटला वेलॉसिटी किती आहे, 0. ओके, 0 आहे. टाइम टू रीच मॅक्सिमम हाईट काय असला पाहिजे, हा कुठनं आलाय सगळा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लिटरली कुठनं आलाय, तो आलाय आपला बेसिक फॉर्म्युल्यावरनं. v इज इक्वल टू, हे बघा, u प्लस at. पण आता इथं vy जर लिहिलं मी, तर तुम्हाला लिहावं लागेल uy प्लस ayt. पण तुम्हाला माहिती आहे vy काय, uy काय घ्यायचं आपल्याला, u साइन थिटा घ्यायचं आहे, ay काय घ्यायचं आहे, gt. तर बघा याच्यावरूनच तुम्हाला हे काढता येतं, दिस वन, u साइन थिटा डिवाइड बाय g नॉल. h कसं काढता येतं बघा, 2 मिनिटात. v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as, हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, vy स्क्वेअर इक्वल टू दिस इज u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, कारण uy बघा हा, आणि प्लस ayt, 2 इंटू ay इंटू h म्हणता येईल त्याला. म्हणजे आता तुमचा फॉर्म्युला काय आला, vy स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, ओके, मायनस 2g मॅक्सिमम हाईटला. पण ऍट मॅक्सिमम हाईट vy किती आहे, 0. मग आता फॉर्म्युला बघा काय होणार आहे, इकडे 0, सो यू गेट u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2gh. सो h इक्वल टू काय, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. म्हणून हा फॉर्म्युला आपण वापरतो, बाकी काय नाही. टाइम ऑफ फ्लाईट साठी जसं मगाशी आपण म्हणालो, इथून टाइम कसा काढता येतो, जर हा 0 ठेवायचा आहे, कारण हा 0 ठेवायचा आपल्याला, तर फॉर्म्युला होतो u साइन थीटा अपॉन g. पण एक लक्षात घ्या, हा जो टायमिंग आहे तो मॅक्सिमम हाईट पर्यंतचा आहे. बॉडीला मॅक्सिमम हाईटला जाण्यासाठी एवढा टाइम लागतोय. पण एक लक्षात ठेवा, ह्याला म्हणते टाइम ऑफ असेंट इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट असतं. जेवढा टाइम इथे लागला तेवढाच टाइम इकडे लागणार आहे. त्यामुळं टोटल टाइम ऑफ फ्लाईट काय यायला पाहिजे, 2 टाइम्स यायला पाहिजे. म्हणून t इक्वल टू 2t, मग 2 नी मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला मिळेल पुढचा फॉर्म्युला, दॅट इज 2 साइन 2u साइन थिटा अपॉन g. हा फॉर्म्युला मिळतो आपला टोटल टाइम ऑफ फ्लाईट. बघा इथे काय काय मिळालं, आपलं मॅक्सिमम हाईट u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. टाइम ऑफ फ्लाईट किती, 2u साइन थिटा अपॉन g. समजा तो मॅक्सिमम हाईट पर्यंत पाहिजे, तर एवढा फॉर्म्युला वापरला लागेल, u साइन थिटा अपॉन g वापरायचा. त्यानंतर बघूयात पुढे. बघा हॉरिझॉन्टल रेंज, जे मगाशी म्हणालो होतो आपण, दिस इज हॉरिझॉन्टल रेंज. ही हॉरिझॉन्टल रेंज आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे तो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन कशामधला, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉईंट ऑफ स्ट्राईक मधला हा वाला डिस्टन्स. हा कसा काढता येतो, हे बघा इथे लक्षात ठेवा लॉजिकली, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय युझिंग हॉरिझॉन्टल मोशन आणि वर्टिकल डिस्टन्स बाय वर्टिकल मोशन. ओके, वर्टिकल डिस्टन्स बाय वर्टिकल मोशन, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय हॉरिझॉन्टल मोशन. आता इथे तुम्हाला जर विचार केला आपण, तर मगाशी एक फॉर्म्युला होता, एक्स इक्वल टू काय होतं फॉर्म्युला, यू कॉस थिटा इंटू टी, जस्ट आपण शिकलो होता. आता एक्स काय इथं एवढं आहे, मग एवढ्याला किती वेळ लागतो म्हणलं होतं आपण, टाइम ऑफ फ्लाईट. म्हणून इथं थोडा मॉडिफाय काय होतं बघा, आर इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टाइम ऑफ फ्लाईट. बट व्हॉट इज टाइम ऑफ फ्लाईट, जस्ट मग शिकलो आपण, यू कॉस थिटा इंटू 2u साइन थिटा अपॉन जी. मग त्याला सिम्प्लिफाय करा, आर इक्वल टू काय होतं, यू स्क्वेअर 2 साइन थीटा कॉस थीटा अपॉन जी. आता याच्यात बघा 2 साइन थीटा कॉस थीटा आपण मॅथमॅटिकली काय ठेवू शकतो, मॅथमॅटिकली आपण ठेवू शकतो साइन ऑफ 2 थीटा
by g. So this is we can call square r u square sin 2 theta upon g. बघा हा फॉर्म्युला आला आणि हा मॅक्सिमम कंडिशन काढता कशी येते जर हे 2 थीटा 1 असला तर r हे मॅक्सिमम. आता 2 थीटा 1 म्हणजे काय ऍक्च्युली जर हे मॅक्सिमम पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू 1 यायला पाहिजे मॅथमॅटिकली. सो मॅथमॅटिकली हे 1 येणं म्हणजे काय 2 थीटा 90 थीटा इक्वल टू 45 म्हणजे याचा अर्थ थीटा इक्वल टू 45 इज अ मॅक्सिमम रेंज. म्हणजे थीटा म्हणजे बघा क्रिकेटरने जर 45 डिग्री मेंटेन केला तर त्याचा बॉल हा मॅक्सिमम डिस्टन्स जाईल त्याच्यावर नाही मॅक्सिमम डिस्टन्स तेवढा जाऊ शकतो इफ इट इज मेंटेन 45 डिग्री. सो दिस इज अ मिनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर रेंज. काढलं कसं आपण हे आता हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कंटिन्यू लक्षात ठेवायचे फॉर द पर्पज ऑफ PYQs. देन एक इक्वेशन आपण डिराइव्ह करतो आणि फायनल इक्वेशन तुमच्या समोर कसा येतो बघा हा येतो. याला म्हणतात इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. y इक्वल टू x tan theta minus 1/2 gx square upon u square cos square theta. And this is just like similar y इक्वल टू हे बघा हे इतकं इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. ऑलमोस्ट याच्यावर PYQ येतातच कुठल्या तर कुठल्या शिपमध्ये येतातच. त्यामुळे हे फॉर्म्युला आणि याचं कंपॅरिझन नीट लक्षात ठेवायचं. y इक्वल टू ax minus b square is a path of parabola. म्हणून इथं प्रूव्ह होतं की दिस पाथ इज पॅराबोला. सो दिस इक्वेशन इज पॅराबोला. आणि हे इक्वेशन बघा कसं डेव्हलप करतात ते तुम्हाला मी सांगतो. जस्ट रिकॉलिंग दॅट x इज इक्वल टू काय होतं आपलं आता आपण शिकलो होतं ते u cos eta t आणि y काय होतं बघा y होतं u sin theta इंटू t मायनस 1/2 काय होतं ते g t स्क्वेअर. हे असं आपण शिकलो होतो. काय करायचं ह्या पहिल्या इक्वेशन वरनं टी ची व्हॅल्यू काढायची एक्स डिवायडेड बाय इथं यू कॉस थीटा करायचं आणि ह्याच्यात ठेवायचं ते म्हणजे काय होतं बघा वाय इक्वल टू काय होणार आहे यू साइन थीटा इथे बघा एक्स ची व्हॅल्यू डिवायडेड बाय यू कॉस ऑफ थीटा मायनस 1/2 जी तसाच ठेवायचा आहे आणि टी ची स्क्वेअर करायची म्हणजे आपलं काय करायची या एक्स स्क्वेअर अपॉन काय नाही 2 मिनिटाचं इक्वेशन असते यू कॉस स्क्वेअर थीटा. So u cancel it, sin x tan theta. So equation becomes x tan theta. आणि इकडे बघा काय आलं 1/2 g x square divided by u square cos square of theta. Same equation which is expected here. So that is a projectile equation. हे इक्वेशन दाखवते आपल्याला की this motion is not a semicircle or all any other curve. This is 100% sure it is a parabolic motion. म्हणून आपण म्हणतो this is called parabolic equation of projectile motion. Okay, parabolic equation of projectile motion. त्यामुळे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्क्लुजनला आपण येऊयात म्हणजे आपल्या पुढच्या PYQ करण्यासाठी हा बेस तुम्हाला लागणार आहे. ओके, सो दिस व्हेरी इम्पॉर्टंट. हॉरिझॉन्टल मोशन युनिफॉर्म वेलॉसिटी, वर्टिकल मोशन युनिफॉर्म एक्सलरेटेड मोशन अंडर ग्रॅव्हिटी, टाइम ऑफ फ्लाइट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, रेंज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ 2 थीटा, मॅक्सिमम रेंज कधी मिळणार आहे 45 डिग्रीला. ट्रॅजेक्टरी ऑलवेज अ पॅराबोलिक, ट्रॅजेक्टरी ऑलवेज अ पॅराबोलिक. तर हे बघा हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट यू कॉल इट डिस्कशन. आणि हे एवढा थेरी जे आहे छोटासा लागेल आणि यातले जे फॉर्म्युला आहेत ते लर्न करा. सो वी कॅन एबल टू सॉल्व PYQs. ओके, थँक्यू.